त्यांची विवाह जमत नाहीत किंवा विवाह जमवण्यात ज्या अडचणी येत आहेत, अडथळे येत आहेत किंवा मनासारखी स्थळच येत नाहीत, अशा मुलामुलींनी जर या 11 दिवसात गणपती आजपासून स्थापनेपासून आणि गणपती विसर्जनापर्यंत 11 दिवस गणपती बसतात यावर्षी, तर ह्या 11 दिवसामध्ये मी जे उपाय देतोय ते जे केले, श्रद्धेने केले, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तर काय करायचंय, तर 21 चिमूट हळदीची 21 चिमूट घ्यायची आणि 1 चिमूट घेऊन गणपतीचा तो विवाह मंत्र आहे, ओम रिद्धी सिद्धी गणनायकाय नमः, असा मंत्र म्हणून हळदीची 1 चिमूट, अशी 21 चिमूट हळद गणपतीच्या पायावर व्हायची आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, हे गणनायका गणेश्वरा, माझ्या विवाहामध्ये जे अडथळे आहेत ते दूर व्हावेत, मला चांगला मनाप्रमाणे जोडीदार मिळावा, मनाप्रमाणे पती किंवा पत्नी मिळावी, अशी गणपती बाप्पाला विनंती करावी. करून बघा. खाता खर्चिक काम नाहीये, पण श्रद्धा मात्र तुमची तेवढी जबरदस्त पाहिजे. नक्की गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करतील. नमस्कार, मी डॉक्टर शरद आहे, वास्तुशास्त्र विशारद, ज्योतिषशास्त्र विशारद, अध्यात्मशास्त्र मार्गदर्शक. आणि एक विनंती आहे की हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.